मी उभा आहे कुंभार्ले घाटामध्ये आणि माझ्या समोर हे बॅरल लावलेले आहेत, म्हणजे ही प्रशासनानं संरक्षक भिंत उभारलेली आहे। खूप लांबवरून येणारे पर्यटक अतिशय जीव मुठीत घेऊन प्रवास करतात आणि या ठिकाणी त्यांचा अपघात होऊ शकतो, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मुसळधार पावसाचा कुंभार्ले घाटाला अक्षरशः तडाखा बसला आहे। 3 ठिकाणी अशा पद्धतीनं संरक्षक भिंती कोसळल्या आहेत आणि हा प्रवास धोकादायक झाला आहे। आपण ह्या दृश्यामधून पाहू शकतोय की किती धोकादायक परिस्थिती या घाटामध्ये निर्माण झालेली आहे। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा कुंभार्ले घाट हा 625 मीटर उंचीवर असून त्याची लांबी अंदाजे 23 किलोमीटर दूरपर्यंत आहे। यामुळं या मार्गाची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची बाब आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे घाटातील 3 ठिकाणच्या संरक्षक भिंती अशा कोसळलेल्या आहेत। यामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला माती खचण्याचा धोका वाढला आहे। यामुळे सध्या या ठिकाणी वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। निसर्ग सौंदर्य एका बाजूला खुललेलं आहे, त्यामुळे पर्यटक देखील मोठ्या संख्येनं कुंभार्ले घाटात येत असतात आणि रत्नागिरी आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारे प्रमुख दळणवळणाची वाहतूक याच मार्गावरून होत असते। मात्र या मार्गाच्या सुरक्षिततेकडे प्रशासनानं डोळेझाक केलेली आहे। कुंभार्ले घाटात यापूर्वी देखील वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत। यामुळं संरक्षक भिंतीचं काम हे दर्जेदार स्वरूपाचं झालं पाहिजे। सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवरती आला आहे। यामुळे अशी परिस्थिती, धोकादायक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या घाटामध्ये वारंवार धुकं असतं, वारंवार या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढलेलं असतं। यामुळे अंधुक प्रकाशात वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। यामुळं या ठिकाणची रामभरवशी वाहतूक सध्या पाहायला मिळते। प्रशासनानं तातडीनं उपाययोजना केली पाहिजे, तरच या ठिकाणचा धोका टळू शकतो। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, कुंभार्ली, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।